नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. चला तर पाहूया. सुरुवातीला आपण बघूया की आपण या धड्यामध्ये काय काय बघणार आहोत. पॉइंट्स, लाईन सेगमेंट, लाईन, रे, प्लेन, concurrent lines and point of concurrence, parallel lines, intersecting lines. तर त्यातला पहिला आपण बघणार आहे पॉइंट्स. आता पॉइंट म्हणजे काय? जर तुम्ही पेन किंवा पेन्सिलने पेजवरती फक्त एक डॉट दिला तर तो काय होतो? पॉइंट. त्याला मराठीत काय म्हणतात? बिंदू असं म्हणतात. इथं बॉक्समध्ये तुम्हाला पॉइंट्स दाखवलेले आहेत. म्हणजे मग पॉईंटची डेफिनेशन काय झाली बघा. अ पॉईंट इज शोन बाय अ टायनी डॉट. एक लहान डॉटनी जो दाखवला जातो त्याला काय म्हणतात? पॉईंट. आता मग पॉईंटला नावं कशी दिली जातात? तर पॉईंटला इंग्लिशमधल्या कॅपिटल लेटरनी पॉईंट दाखवला जातो. जसं इथं बॉक्समध्ये दाखवलेलं आहे, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहे कोलिनियर पॉईंट्स. आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय बघा. जर तुम्हाला 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट दिलेले आहेत आणि त्या सगळ्या पॉईंटमधून एकच स्ट्रेट लाईन जर जात असेल तर त्या पॉईंटना काय म्हणायचं? कोलिनियर पॉईंट्स. जसं इथं तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेलं आहे. इथं 5 पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्या 5ही पॉईंटमधून एक सिंगल स्ट्रेट लाईन जाते, म्हणून ह्यांना काय म्हणायचं? कोलिनियर पॉईंट्स. तर डेफिनेशन बघा. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय बघा. जर 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट्स दिले असतील आणि त्या सगळ्या पॉईंट्समधून जाणारी एक सिंगल स्ट्रेट लाईन तुम्हाला काढता येत नसेल, सगळ्या पॉईंट्समधून जायला पाहिजे, अशी सिंगल स्ट्रेट लाईन तुम्हाला जर काढता येत नसेल तर त्या पॉईंट्सना काय म्हणायचं? नॉन कोलिनियर पॉईंट्स. जसं या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे, इथं 3 पॉईंट्स आहेत पी क्यू आर, पण तिन्हीतून जाणारी स्ट्रेट लाईन तुम्ही काढू शकता का? एकच स्ट्रेट लाईन या तिन्ही पॉईंटमधून जाणारी तर नाही, म्हणून ह्या पॉईंट्सना काय म्हणायचं? नॉन कोलिनियर पॉईंट्स. तसंच आणखी एक एक्झाम्पल आहे बघा. इथं तुम्हाला 6 पॉईंट्स दिलेले आहेत. या 6ही पॉईंटमधून जाणारी एक स्ट्रेट लाईन तुम्ही काढू शकता का? नाही, म्हणून हे सुद्धा कसे आहेत? नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता डेफिनेशन बघायची. पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन अ सेम लाईन आर सेड टू बी नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे लाईन्स. आता लाईन्स म्हणजे काय बघा. अशी एक रेष आहे आणि ज्याच्या दोन्ही साईडला ॲरोज आहेत, अशा आकृतीला काय म्हणायचं? लाईन. याच्या दोन्ही साईडला, दोन्ही एंडला असलेले ॲरो काय इंडिकेट करतात? तर ह्याचा अर्थ आहे तुम्ही ती लाईन एंडलेस, लिमिटलेस कितीही पुढं वाढवू शकता दोन्ही बाजूंनी, अशा आकृतीला काय म्हणायचं? लाईन. डेफिनेशन बघा. वी कॅन एक्सटेंड लाईन ऑन बोथ साइड्स विदाउट एनी लिमिट. ओके. यांना आपण कितीही वाढवू शकतो. आता लाईनला नावं कशी द्यायची? पहिल्या आकृतीत तुम्हाला दाखवलेलं आहे लाईन ए बी. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा नाव देऊ शकता किंवा तुम्ही त्याला लाईन बी ए असं सुद्धा म्हणू शकता. दुसरी एक पद्धत आहे, इंग्लिशमधल्या स्मॉल लेटरनी, एकच स्मॉल लेटरनी सुद्धा आपण लाईन दाखवू शकतो. जसं की इथं दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दाखवलेलं आहे लाईन एम. आता ह्या लाईनची आपण आपल्या डे टू डे लाईफमधील एक्झाम्पल एक बघूया. जसं इथं तुम्हाला दाखवलेलं आहे रस्ता. तुम्ही बघितला तर तुम्हाला रस्त्याचा एंड दिसतो का? नाही, दूरपर्यंत तुम्हाला रस्ता दिसतो. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे? लाईनचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय बघा. इथं वरती तुम्हाला लाईन ए बी दाखवलेली आहे, ज्याच्या दोन्ही साईडला ॲरोज आहेत. ती लाईन ए बी झाली.
आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे तुकडा, म्हणजेच ह्या लाईनचा एक तुकडा, त्याला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट. म्हणजे ए बीला आपण त्या लाईनमधून कट करून खाली काढून घेतलं. म्हणजे हा खालची जी आकृती तुम्हाला दिसते ती काय आहे? सेगमेंट ए बी. ओके. आता ह्याची डेफिनेशन काय झाली बघा. लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन हॅविंग एंड पॉईंट्स ऑर लिमिट. आणि सेगमेंटचं वैशिष्ट्य काय आहे? तर त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पॉईंट्स दिसतात. याचा अर्थ काय आहे? आपण त्यांना पुढं वाढवू शकत नाही. त्याचे ते एंड म्हणजे त्याचे जे टोक आहेत ते पॉईंट्स आहेत ते एंडेड आहेत, म्हणजे तिथंच संपलेले आहेत. तुम्ही त्यांना पुढं वाढवू शकत नाही. आता इथं तुम्हाला लाईन सेगमेंटची वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. आता सेगमेंटला नाव कसं द्यायचं? तर बघा, सेगमेंट ए बी, सेगमेंट एक्स वाय, सेगमेंट सी डी. यालाच तुम्ही उलटंसुद्धा रीड करू शकताय. सेगमेंट बी ए, सेगमेंट वाय एक्स आणि सेगमेंट डी सी. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही याला नावं देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, आपण आता हे दोन्ही ओळखायचे कशा? दोन्ही तर आपल्याला रेषच दिसतात. मग लाईन आणि सेगमेंट ओळखायची कशी? तर लाईनला दोन्ही एंडला ॲरोज असतात. ॲरोचं मिनिंग काय? आपण त्याला कितीही वाढवू शकतो. आणि लाईन सेगमेंटला दोन्ही एंड्सला तुम्हाला पॉईंट दिसतील. त्याचा अर्थ काय? तिथं ते संपलेले आहेत, आपण त्यांना पुढं वाढवू शकत नाही. त्यामुळे त्याच्या टोकावरून ते लाईन आहे की लाईन सेगमेंट हे तुम्ही ओळखू शकता. आता लाईन सेगमेंटचं उदाहरण काय? तर बघा, तुम्ही पट्टीने असं रेष मारताय की नाही, ती एक प्रकारची लाईन सेगमेंट आहे. किंवा तुम्ही इथं तर नाव दिलेलं आहे बघा, सेगमेंट ए बी. किंवा तुम्ही तुमच्या पेनचं एक्झाम्पल घेऊ शकता. तुमच्या पेनची लांबी स्थिर असते, तुम्ही त्याला वाढवू शकता का? नाही. तर त्या पेनला तुम्ही जर एक रेष काढली तर ती सुद्धा काय झाली? लाईन सेगमेंट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रे. आता रे म्हणजे काय बघा, त्याला मराठीत म्हणतात किरण. जसं आपण सूर्याची किरणे म्हणतो. तर किरण म्हणजे काय बघा, इथं दाखवलेलं आहे. किरण ही अशी आकृती आहे किंवा रे इज अ डायग्रॅम हॅविंग ॲट द वन एंड इट हॅज पॉईंट. त्याच्या एका टोकाला पॉईंट असणार आहे आणि एका टोकाला ॲरो आहे. आता याचा अर्थ काय? ज्या टोकाला पॉईंट आहे ते टोक एंडेड असणार आहे, लिमिटेड असणार आहे, ते तुम्ही वाढवू शकणार नाही. पण ज्या टोकाला ॲरो आहे ते टोक तुम्ही कितीही पुढं वाढवू शकता. या प्रकारच्या आकृतीला काय म्हणायचं? रे. आता रेला नाव कसं देतात बघा, रे ए बी. रेचं नाव महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. नाव देताना तुम्ही त्याला त्याच्या स्टार्टिंग पॉईंटकडूनच सुरुवात करायचं आहे. म्हणजे त्याच्या ज्या टोकाला पॉईंट आहे तिकडूनच त्याचं नाव द्यायचं आहे. रे बी ए असं होणार नाही. आता रेची डेफिनेशन बघा. अ रे इज अ पार्ट ऑफ अ लाईन. इट स्टार्ट्स ॲट वन पॉईंट अँड गोज फॉरवर्ड कंटिन्युअसली इन सेम डिरेक्शन. ते रे अशी आकृती आहे जी एका पॉईंटपासून सुरू होते आणि दुसऱ्या एंडला म्हणजे जिकडं बाण दाखवलेलं आहे ते टोक तुम्ही कितीही वाढवू शकता. आता रेची आपण आपल्या डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स बघूया. सुरुवातीला इथं दाखवलेले आहे बॅटरी. बॅटरीपासून निघणारे प्रकाश किरण कितीही अंतरापर्यंत जातात, हे रेचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर सूर्याची किरणे, सन, हे सुद्धा रेचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर आता आपण या 3 गोष्टी बघितलेल्या आहेत, सेगमेंट, रे, लाईन. तुम्ही तिन्ही सुद्धा आपल्याला दिसताना स्ट्रेट लाईन दिसतात, पण त्याच्या एंडवरून ते सेगमेंट आहे, रे आहे की लाईन आहे हे ओळखायचं आहे. जर त्याच्या दोन्ही एंडला पॉईंट्स असतील तर तुम्ही त्याला सेगमेंट म्हणणार आहे. जर त्याच्या एका एंडला पॉईंट आणि एका एंडला ॲरो असेल तर त्याला रे म्हणाल. आणि त्याच्या दोन्ही एंडला ॲरोज असतील तर त्याचं नाव होईल लाईन. हेच तुम्हाला डे टू डे लाईफमधल्या एक्झाम्पल्स सहित इथे दाखवलेलं आहे बघा. पॉईंट, डॉट, पेन्सिलने काढलेला डॉट. लाईन, दोन्ही एंडला ॲरो आहेत. एक्झाम्पल रोड. लाईन सेगमेंट, दोन्ही एंड लिमिटेड आहेत, दोन्ही एंडला पॉईंट्स आहेत.
इथं पेनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यानंतर रे एक एंडला पॉईंट आहे आणि एका एंडला ॲरो आहे. बॅटरीचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे बाळांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे कॉन्करंट लाईन्स. आता कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय बघा. जर आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स एकाच पॉईंटमधून जात असतील तर त्या लाईन्सना काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन्स. जसं इथं लाईन LMNO या चारही लाईन्स P या एकाच पॉईंटमधून जातात. ओके, म्हणून ह्या चारही लाईन्सना काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन्स. डेफिनेशन बघा. वेन 2 or more lines pass from a same point they are called concurrent lines. आणि ती जे एका कॉमन पॉईंटमधून हे सगळ्या लाईन्स जातात त्या पॉईंटला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. जसं इथं P हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे कारण P या पॉईंटमधून सगळ्या लाईन्स गेलेल्या आहेत. मग आता पॉईंट ऑफ कॉन्करन्सची डेफिनेशन बघा. And the common point through which they pass is called point of concurrence. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे प्लेन. आता प्लेन काय आहे बघा. प्लेन म्हणजे सपाट पृष्ठभाग, त्याला काय म्हणायचं, प्लेन. जसं तुमचं वहीचं पान असेल किंवा भिंत असेल, या सपाट पृष्ठभाग आहेत, फरशी असेल, हे सगळे काय आहेत, प्लेनचे एक्झाम्पल्स आहेत. आता प्लेनची डेफिनेशन बघा. अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. प्लेन एक्सटेंड्स इन्फिनिटली इन ऑल डिरेक्शन्स. आणि जसं लाईन आपण त्याच्या दोन्ही टोकाला वाढवू शकत होतो तसं प्लेनला सुद्धा आपण चारी बाजूनी कितीही वाढवू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅरलल लाईन्स. आता पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचं बघा. इथं तुम्हाला एक आकृती दिसते आहे. याच्यामध्ये लाईन A आणि लाईन B अशा 2 लाईन्स आहेत. तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही लाईनमधलं अंतर कसं आहे, सारखं आहे. आणि तुम्ही त्या दोन्ही लाईन्सना कितीही वाढवला तरी ह्या लाईन्स एकमेकांना छेदणार आहेत का, एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत का, तर नाही. तर अशा लाईन्सना काय म्हणायचं, पॅरलल लाईन्स. डेफिनेशन बघा. Lines which lie in the same plane but do not intersect are called parallel lines. आता या पॅरलल लाईन्सचे आपण तुमच्या डे टू डे लाईफमधले एक्झाम्पल्स बघूया. बघा इथं ग्राउंडवरती लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, या पॅरलल लाईन्स आहेत. त्याच्यानंतर खिडकीचे जे ग्रिल्स आहेत यासुद्धा एकमेकींना पॅरलल आहेत. त्यानंतर कंपाऊंडच्या या पट्ट्या आहेत यासुद्धा पॅरलल आहेत. आणि त्यानंतर शेतातल्या या ज्या सरी आहेत त्यासुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे इंटरसेक्टिंग लाईन्स. आता इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय बघा. इथं आकृतीमध्ये दिसते 2 लाईन्स आहेत, लाईन Q आणि लाईन P. तर ह्या दोन्ही लाईन्स एकमेकींना छेदलेल्या आहेत, एकमेकींना क्रॉस झालेल्या आहेत, एकमेकींना इंटरसेक्ट झालेल्या आहेत. अशा लाईन्सना काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन्स. डेफिनेशन बघा. लाईन्स विच इंटरसेक्ट टू इच अदर आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. ज्या लाईन्स एकमेकींना छेदतात त्या लाईन्सना काय म्हणायचं, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि ज्या पॉईंटमध्ये ते एकमेकांना छेदतात त्याला काय म्हणायचं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण रिअल लाईफ एक्झाम्पलमधले इंटरसेक्टिंग लाईन्सचे एक्झाम्पल बघूया. इथं तुम्हाला दिसतंय रेल्वेचे रूळ क्रॉस झालेले आहेत, तर ते सुद्धा इंटरसेक्टिंग लाईन्स. त्यानंतर कात्रीचे दोन्ही जे साईड्स असतात ते एकमेकींना इंटरसेक्ट झालेले असतात. त्यानंतर ही तारेची जाळी आहे बघा, याच्यामध्ये सुद्धा ह्या तारा एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आणि हे सुद्धा. आता तुम्ही तुमच्या घरातल्या वस्तू बघायच्या, वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या, कुठं पॅरलल लाईन्स आहेत, कुठं इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत हे तुम्ही बघायचे. त्याच्यानंतर आपण आता एकूण 3 प्रकार बघितले, पॅरलल लाईन्स, इंटरसेक्टिंग लाईन्स आणि कॉन्करंट लाईन्स. तर तिन्हीतला फरक व्यवस्थित समजून घ्या. पॅरलल लाईन्स कशाला म्हणायचं,
ज्या लाईन्स एकमेकींना समांतर आहेत, ज्या लाईन्स एकमेकींना कधीही छेदत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? पॅरलल लाईन्स. इंटरसेक्टिंग लाईन्स, ज्या लाईन्स एकमेकींना छेदतात, इंटरसेक्ट होतात, त्यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि कॉन्करंट लाईन्स, जर 2 किंवा 2पेक्षा जास्त लाईन्स एकाच पॉईंटमधून पास होत असतील तर त्यांना काय म्हणायचं? कॉन्करंट लाईन्स. ओके, थँक्यू.